तर बघा आज मी थोडासा नटापटा केलाय. तर तुम्हाला असं वाटलं असं मी गावालाच निघाली या, पण अजिबात नाही. मी नटापटा कशासाठी केलाय तर व्हिडिओ काढण्यासाठी. गावाला नाही, कुठं नाही, घरीच आहे. आणि नटापटा काही जास्त केला नाही बरं का. फक्त लिपस्टिक लावली आणि ड्रेस घातलाय. आता बाय पडली असती मी. तर बघा कुणाला असं वाटतं की व्हिडिओ काढणं सोपं आहे म्हणून. अजिबात सोपं नाही. व्हिडिओ काढणं लय मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे असं जवळजवळ आम्ही 12:30 पासून जे व्हिडिओ काढत होतो ना, तर आता बघा 4:30 वाजून गेलेले आहेत. तशी मी उभी आहे तेव्हापासून फक्त 3 व्हिडिओ झालेले आहेत. आणि आता लय उशीर झालाय तरी पण मी एखादा व्हिडिओ कॉमेडी टाकणार आहे. नाही तर मग उद्याच आता जे एडिटिंग करून ठेवलेलं आहे व्हिडिओ ते उद्याच टाकणार आहे. आता का नाही संध्याकाळचं टाकणार तर आता ते व्हिडिओ जायचं म्हणलं ना तर लय उशीर होईल. 2-3 व्हिडिओ डायरेक्ट टाकलं ना तर ते नेटचं प्रॉब्लेम असल्यामुळं जाणार नाही. तर म्हणून मग मी आता ते एखादा आता टाकल व्हिडिओ. कॉमेडी काढल्यात बरं का, सगळ्यांनी बघा. आणि ते कॉमेडी व्हिडिओ काढायला इतकं उशीर झाला. उशीर म्हणजे मध्ये मध्ये डिस्टर्ब पण एवढं होतो आम्ही. डिस्टर्ब ह्याच्यासाठी व्हायचो की बाहेरचा लय आवाज यायचा. आता पण तुम्हाला व्हिडिओद्वारे येत असेल बरं का बाहेरचा आवाज. तर व्हिडिओ काढणं इतकं मुश्किल आहे. मुश्किल ना आम्हाला इथं आल्यापासून तर मला तर एवढा त्रास होतोय व्हिडिओ काढायचा. तर बघा ह्याचा त्रास होतोय की खाली आहे ना ती रूम मालकीण आहे ना आमची, त्यांचं आहे ना हॉटेल आहे. तर त्यांच्या मिशनी दिवसभर चालू असतात. मिशनी ह्याच्या इडली डोश्याच्या जे असते ना त्यांचे जे मिशन आहे तर ते दिवसभर चालू असतं या. अजून ते जरी थोड्या वेळासाठी बंद झालं ना तरी ही पाण्याची मोटर जी आहे वरती ही लावली जाते या. जवळजवळ दिवसात 2 ते 3 वेळा ही मोटर 3 ते 4 वेळा ही मोटर भरायला लागते या. आणि 10-12 मिनिटं लागते हे टाकी भरायला. आणि त्या टाकीचा असा जे आवाज येतो धडाधड जशा काय बंदुकीच्या गोळ्या मारतय माणूस एखादं, असा ह्या टाकीचा आवाज येतो या. मग त्याच्यामुळं पण व्हिडिओ माझं इतकं म्हणजे ना अर्धा व्हिडिओ आला, जवळजवळ 7-8 मिनिटाचा व्हिडिओ राहिला काढला असला आणि 6 मिनिटावरती आला तरी पण मला व्हिडिओ बंदच करायला लागतो या. आणि नंतर मग स्टॉप करून परत मग ते पुन्हा व्हिडिओ. बरं होतंय असं की ज्या पण वेळेस उत्साह असतोय व्हिडिओचा, जो जोश असतो या, ते 10 मिनिटं जर आपण गॅप घेतला ना तर तो जोश सगळा निघून जातो. मग ते असं होतं या. तर लय डिस्टर्ब होतोय बरं का, मला तर लय डिस्टर्ब होतं या. तर आता ते जी मायक असतात बघा, मायक ते मला घ्यायचंय बरं का. ते नाही का बाहेरचा आवाज कुठलाही येत नाही. तुम्हाला जर माहिती असलं तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. मी काय अजून घेतलं नाही. मी आता एवढी 7-8 वर्ष झालं व्हिडिओ काढते. फक्त माझ्याकडे बघा हे स्टँड आहे. ह्या बघा एवढं स्टँड आहे, बाकी काही नाही. ते स्टँड नुसतं लुकलू करतं या. म्हणजे इकडं आणताना ना त्या माणसांनी काही व्यवस्थित आणलं नाही, लय तोडफोड केली. कपाट पण थोडंसं तुटलं माझं. म्हणजे ज्या वेळेस रूम शिफ्ट केली ना हे अशा लुस्कानी पण होतात ना, आणि माझं स्टँड पण तोडलं त्या माणसांनी. तर मग मला आता ते ही काही एकच स्टँड आहे, बाकी काही नाही. ते जी रिंग लाईट असते ना ते नाही माझ्याकडे, बाकी काहीही नाही. फक्त हे स्टँडच्या जोरावरती मी व्हिडिओ काढते. आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा पण एवढा चांगला नाही बरं का. तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतच असेल की कॅमेरा आहे ना एवढा म्हणजे भारी तर नाही. मोबाईल एकदम हलक्यातला मोबाईल आहे. आता ह्या मोबाईलला किती वर्ष झालं, 2018 मध्ये आहे ना, 2018 मध्ये घेतला होता ना मोबाईल. 22 मध्ये घेतला होता का, पुन्हा 18, 19, 20 आणि 18 मध्ये. हा बरोबर, 18 मध्ये माझा दुसरा घेतला होता नोकिया, काय ते विवोचा घेतला होता तो पण आहे बरं का माझ्याकडे. आणि 22 मध्ये घेतला होता. मग आता तेव्हापासून 22, 23, 24, आता हे 2025 म्हणजे 2-4 वर्ष झालं की मग किती वर्ष तरी टिकणार. मग त्याचे ना कॅमेरा एवढा चांगला नाही बरं का. तरी पण आता काय करणार, काढायच लागतो. काढते मी तरी पण, आपलं काय करणार, असं हे करते या. जाऊ द्या ना, आपलं जोवर तोवर चालवायचा. लगेच मी काही कुठल्या गोष्टीचं हे करत नाही, कारण आपली परिस्थिती पण नाही ना की लगेच चांगला बारीतला मोबाईल घ्यायचा. आपली परिस्थिती असेल तसं. आणि महत्वाचं म्हणजे
भरभरून प्रेम भेटतं या, ते लय महत्वाचं आहे ना. कसं काय ना व्हिडिओ काढला तरी पण आपलं व्हिडिओ सामान्य एकदम नॉर्मल असते, म्हणजे असं जे असते तर त्याच्यामुळं जे आपल्यासारखी माणसं आहेत तीच आपल्याला सपोर्ट करणार. बरोबर कराय. जे अशी आयरी गैरी आहेत, ज्यांना आपले व्हिडिओ पटत नाही, ज्या आपल्या व्हिडिओमध्ये काय असलेली चाळ नसते, त्यांना ते पटणारच नाही. आपल्याच माझ्यासारख्याच माणसाला माझे व्हिडिओ पडतात. बरोबर का नाही. तर चला तुम्हाला मी हे पण सांगते. तर बघा सकाळ दुरून ना, हे बघा थांबा लाईट लावू द्या. का लाईट लावते बरं का मी. हे बघा लागलं चांगलं कोपराव. दन दिशेने दणका बसला. हे काय हे काय जाऊ दे लागू द्या. आता काय करायचं. मुंग्याचं आले कोपराला. डोळ्यावरतीच लागलं ना कोपराच्या, त्यामुळे लय जोराचं लागलं. आता क्या मोबाईल पण एका हातामध्ये. हे बघा राडा तसंच आहे. हे बघा हाय का एवढा राडा सगळा टाकून मी व्हिडिओ आता 5 वाजले सकाळची भांडी आहे ती. आता तुम्ही म्हणताल की रुपालीताई अशी वय सकाळची भांडी अजूनपर्यंत कोण ठेवल का. तर झालं असं बघा माझं की ह्यांना बाहेर जायचं होतं. मग हे जर बाहेर गेलं ना कुठं बाहेर तर मग येणार नाहीत आणि मग ह्यांच्याबरोबरच माझं व्हिडिओ कॉमेडी होतं ना. म्हणूनसाठी मी काय केलं, म्हणलं भांडी राब द्या, पहिलं व्हिडिओ महत्वाचं येतं. म्हणून मग मी ह्यांच्यामुळं माझं व्हिडिओ काढून घेतलं आणि नंतर म्हणलं तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडे जा. त्यामुळं बाकी काय ना. चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. ठेवते बरं का आता.